आता बातम्या पाहूया विस्ताराने। माजी खासदार संजय काकडेंच्या पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न समोर आलाय। उषा काकडेंनी झोपेच्या गोळ्या जास्त खाल्ल्याची माहिती समोर येते। त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय। रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये उषा काकडे यांच्यावर उपचार सुरू आहेत। कौटुंबिक कारणातून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येते आहे। तर माजी खासदार संजय काकडे यांच्या पत्नीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे। उषा काकडे यांनी झोपेच्या गोळ्या जास्त खाल्ल्यानं त्यांनी हा आत्महत्येचा प्रयत्न केलाय। दरम्यान त्यांच्यावर आता रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। तर उषा काकडे ह्या माजी खासदार संजय काकडे यांच्या पत्नी आहेत। त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येते आहे। झोपेच्या गोळ्या घेऊन त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय। दरम्यान त्यांच्यावर रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। कौटुंबिक कारणातून त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येते आहे। पुण्याचे माजी खासदार संजय काकडे यांच्या पत्नी उषा काकडे यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे। कौटुंबिक कारणातून त्यांनी हे पाऊल उचलल्याचं समोर येत आहे। झोपेच्या गोळ्या घेऊन त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। दरम्यान त्यांच्यावर आता पुण्यातील रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। कौटुंबिक कारणातून त्यांनी हा प्रयत्न केल्याची माहिती समोर येते आहे। पुण्याचे माजी खासदार संजय काकडे यांच्या त्या पत्नी आहेत। कौटुंबिक कारणातून त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। दरम्यान त्यांच्यावर आता रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। झोपेच्या गोळ्या घेऊन त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलाय। पुण्यातून ही मोठी बातमी समोर येते आहे। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेत। रोहन, जगदीश, खरं तर अतिशय धक्कादायक घटना आहे। माजी राज्यसभेचे खासदार असणाऱ्या संजय काकडे यांची पत्नी, ज्याची पुण्यामध्ये ऊर्जा फाउंडेशन चालवतात, त्यांनी जे ते आत्महत्येचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती समजते। सध्या जे माहिती दिली गेली प्रथमतः दवाखान्याला ती फूड पॉइझनिंगची घटना असल्याचं सांगितलं गेलं आणि त्यानंतर ते समजलं की जास्त जे आहे त्या झोपेच्या गोळ्या त्यांनी खाल्लेल्या आहेत आणि आत्महत्येचा प्रयत्न जो आहे तो केल्याचा आता उघड झालेला आहे। कारण नेमकं आत्महत्या करण्याचा प्रयत्न करण्याचं कारण जे ते समजलेलं नाहीये, परंतु कौटुंबिक कारण असण्याची शक्यता आहे। कौटुंबिक कलह जे आहे ते त्यांच्या घरामध्ये असण्याची शक्यता आहे आणि त्यातून त्यांनी हा सगळा प्रकार केल्याचं समजतंय। रोहन, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।